सोहळा सुरू झालेला आहे। शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी सोहळा लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय, जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। माननीय राज्यपाल महोदय, आज की कार्रवाई समाप्त घोषित करने के लिए क्या आपकी अनुमति है? महोदय, आज का कार्यक्रम समाप्त हुआ। मध्य प्रदेशामध्ये गेले अनेक दिवस राजकीय नाट्य सुरू असलेलं आपण पाहत होतो आणि अखेर मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचं सरकार आलेलं आहे। कमलनाथ सरकार पडलं आणि आज शपथविधी सोहळा आपण बघतो आहोत, त्याचं थेट प्रक्षेपण बघतो आहोत। पण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, किंबहुना ती लागू करावी लागलेली आहे। कोरोना रुग्णांचा संख्या वाढतो आहे। या सगळ्या बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत। बुलेटिनची सुरुवातच करणार आहोत राज्यात वाढत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनं। आज राज्यात 23 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत। सांगली जिल्ह्यात 4 रुग्ण आढळलेत। सौदी अरेबियातून आलेल्या इस्लामपूरमधील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दुबईमधून आलेल्या साताऱ्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे। दुबई इथून आलेल्या 45 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे। मुंबईत आणखी 3घांना कोरोनाची लागण झाली आहे। राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 97 वर जाऊन पोहोचली आहे। घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन म्हणूनच आम्ही सातत्यानं करतो आहोत। कुणाला कोरोनाची लागण झाली आहे हे सांगता येणार नाही, कुठून कुणाकडे संसर्ग पोहोचला हेही लक्षात येणार नाही। जेव्हा आपल्या किंवा आजूबाजूच्यांमध्ये त्याची लक्षणं आढळतील तेव्हा लक्षात येईल की तो कोरोना बाधित आहे। तोपर्यंत तो किती जणांच्या संपर्कात आलाय हेही सांगणं कठीण होऊन जाईल। परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाईल। कृपया असं करू नका। आपण याच स्टेजला कोरोना थांबवू शकतो, म्हणून हे कळकळीचं आवाहन। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। उदय, कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढतो आहे। आज 97 वर रुग्ण संख्या गेलेली आहे। दिवसभरातली जर कोरोनाग्रस्तांची संख्या बघितली तर 23 ने वाढली आहे। गंभीर बाब आहे। अगदी बरोबर आहे सोना, अतिशय गंभीर अशी बाब आहे। गेल्या 24 तासांमध्ये 23 रुग्ण महाराष्ट्रात नव्याने दाखल झालेले आहेत। याआधी आपण बघितले की हे जे रुग्ण आहेत ते मुंबई आणि परिसरामध्ये मिळत होते। त्याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर सारख्या शहरांमध्ये मिळत होते। आता ते राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये देखील इतर ठिकाणी आपल्याला आढळून येत आहेत। सातारा असेल, इस्लामपूर असेल अशा ठिकाणी देखील कोरोनाबाधित रुग्ण जे आहेत ते आढळून आलेले आहेत। त्यामुळे खूप मोठी चिंता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। हा 97चा आकडा अजून 100 पार करेल आणि इतर अजून संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळेच राज्य सरकारने जी उपाययोजना केलेली आहे की जिल्हाबंदी केलेली आहे, ते जिल्हाबंदीनुसार आता नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणं महत्त्वाचं आहे। आणखीन रुग्ण वाढणार नाही याची जबाबदारी आता पूर्णपणे नागरिकांची असणार आहे। त्यामुळे कोणाच्याही आपल्या कुटुंबातीलही सदस्यांच्या संपर्कात येणार नाही अशा पद्धतीने आता काम जे आहे प्रत्येक नागरिकाला करायचं आहे। त्यामुळे एकूणच चिंताजनक वातावरण आहे। 97 झालेली आहे आणि या 97 रुग्णांपैकी किती जण अति दक्षता विभागात म्हणजे ICU मध्ये आहेत याबद्दल अजून राज्य सरकारकडून पुष्टी मिळाली नाही। मात्र 97 रुग्ण जे आहेत ते सध्या झालेले आहेत। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल उदय। ग्राफिक्सच्या माध्यमातून दिवसभरातले वेगवेगळ्या कोरोनाच्या विषयासंदर्भातले अपडेट आपण बघणार आहोत। राज्यातली म्हणजे महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 97 वर गेलेली आहे। शहरनिहाय आपण त्यावर नजर टाकणार आहोत। मुंबईत 41 रुग्ण, 3 व्यक्तींचा मृत्यू। पुण्यामध्ये 16 रुग्ण। पिंपरी चिंचवडमध्ये 12 रुग्ण। तर आपण बघतोय राज्यातली पहिली कोरोनाचा रुग्ण घरी जाणार आहे। हा राज्यातला पहिला कोरोनाचा रुग्ण घरी जाणार आहे। या संदर्भातली
महत्त्वाची माहिती येते. 9 मार्चला दुबईहून आलेले पती पत्नी ठणठणीत बरे झालेले आहेत. उद्या त्यांची अंतिम चाचणी होईल आणि त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल. अंतिम चाचणीनंतर त्यांची दवाखान्यातून सुटका होईल. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाबाबत पहिली सकारात्मक माहिती समोर येतेय. लक्षात घ्या, आपण या कोरोनाशी लढू शकतो. तुम्ही स्वतः जर आपापली काळजी घेतलीत तर अर्थातच दुसऱ्याच टप्प्यात आपण या कोरोनाला परतवून लावू शकतो. तिसरा आणि चौथा टप्पा, अति भयंकर टप्पा येऊ देऊ नका आणि हे सगळं आपण करू शकतो. सरकारला मदत करून, सरकारच्या नियमांचं पालन करून. ही सकारात्मक बातमी. राज्यातला पहिला कोरोनाचा रुग्ण हा बरा होऊन उद्या किंवा परवा घरी जाऊ शकतो. उद्या त्यांची शेवटची चाचणी पती पत्नींची शेवटची चाचणी होणार आहे. ते बरे झालेला रिपोर्ट आला की लगेचच त्यांना उद्या सोडून दिलं जाणार आहे. 9 मार्चला ते दाखल झालेले होते. कोरोनाबाधित रुग्ण होते, त्यांच्यावर उपचार केले गेले आणि आज इतक्या दिवसांनी सकारात्मक बातमी समोर येते. उद्या त्यांना त्यांची चाचणी म्हणजे त्यांचा जर अहवाल निगेटिव्ह आला तर उद्या त्यांना घरी पाठवलं जाणार आहे. महापालिका आयुक्त पुण्याचे शेखर गायकवाड यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. हे दोघं पती पत्नी दुबईहून आलेले होते. पुण्यामध्ये पहिले रुग्ण आढळले होते आणि पुण्याचे आयुक्त महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे की उद्या या दोघांची अंतिम चाचणी केली जाईल आणि मग दवाखान्यातून त्यांची सुटका होईल. हीच वेळ आहे, हाच क्षण आहे. आत्ताच सरकार जे नियम घालून देत आहे, निर्बंध घालून देत आहे, त्याचं तंतोतंत पालन करा. आपल्याला दुसऱ्याच टप्प्यामध्ये, स्टेजमध्ये या कोरोनाला पळवून लावायचं आहे आणि म्हणून वारंवार आवाहन केलं जात आहे, निर्बंध घातले जात आहेत, संचारबंदी लागू केली गेली आहे. कोरोनाशी लढण्याकरता महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्यात आजपासून संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. कोरोनाच्या निर्णायक टप्प्यात आपण आलो आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ताच जर रोखला नाही तर जगात जसा तो थैमान घालतोय तसं इथंही तो थैमान घालेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. जनतेच्या हिताकरता कठोर पावलं उचलावी लागतायत असं त्यांनी स्पष्ट केलं. हे मौज मजा करण्याची किंवा करण्याची दिवस नाही आहेत, वेळही नाही आहे. आणि म्हणून मी राज्यभरामध्ये आपल्या सरकारने ठरवलेलं आहे की नाईलाज म्हणून संचारबंदी जाहीर करत आहोत. या संचारबंदीमध्ये 4पेक्षा अधिक किंवा 5पेक्षा अधिक लोक एकत्र जमता कामा नयेत. गर्दी नाही म्हणजे नाहीच. शहरामध्ये सुद्धा बस अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाते आहे. ट्रेन लोकल्स बंद केलेले आहेत. टॅक्सी आणि रिक्षामध्ये सुद्धा आणि खाजगी वाहनंसुद्धा जर आवश्यक असेल तरच बाहेर पडतील, अन्यथा बाहेर पडणार नाहीत. आता या वाहनांमध्ये सुद्धा चालक +2 अशी टॅक्सीसाठी आणि खाजगी वाहनांसाठी परवानगी असेल. रिक्षामध्ये चालक +1 अशीच परवानगी असेल. पण ही परवानगीसुद्धा अत्यावश्यक काही गोष्टी, जीवनावश्यक गोष्टींसाठी जर काही वाहतूक असेल तर असेल, अन्यथा ही वाहतूक सुद्धा बंद करण्यात येत आहे. मला असं वाटतं की एकूण आपण संपूर्ण खबरदारी घेतो आहोत. मी आपल्याला सर्वांना कल्पना दिलेली आहे की जीवनावश्यक वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये अन्नधान्य आलं, औषधं आली, औषधं बनवणारे कारखाने आले, त्यांची वाहतूक करणारी आपली मालवाहतूक योजना असेल किंवा धनधान्य किंबहुना औषधं आणि जीवनावश्यक वस्तू यांची ने-आण करणारी वाहतूक आली. हे सगळं उघडं राहील. बेकरी उघडी राहील. पशुखाद्य त्याची दुकानं उघडं राहतील. अनेक जणांकडे शहरामध्ये पाळीव प्राणी आहेत, त्यांच्याबद्दलची सुद्धा जी काही दुकानं आहेत त्यांच्या संबंधित ती उघडी राहतील. त्यांची खाद्य मिळण्याची दुकानं उघडी राहतील. त्यांचे दवाखाने उघडे राहतील. एकूणच ज्याला आपण जीवनावश्यक म्हणतो त्या सर्व गोष्टी या उघड्या राहतील. आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आणि त्याच्यात विशेषतः कृषी उद्योग आणि कृषीविषयक, मग बियाणं असेल, इतर काही सामान असेल, खतं असेल, ही दुकानं आणि हे पुरवणारे कारखाने आणि त्याचीसुद्धा वाहतूक ही उघडी असेल. एकूणच काय की हा जो काळ आहे हा काळ आपल्याला फार महत्त्वाचा आहे. भारतात जर कोरोना पसरला तर पुढील काळात 60% लोकांना हा आजार होईल अशी शक्यता आहे. एवढ्या प्रमाणात हा व्हायरस पसरला तर आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे का, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला.
जर भारतामध्ये हे पसरलं तर साधारणपणे पुढच्या काही दिवसांमध्ये 60% लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे. 60% लोक म्हणजे 135 कोटीमधले किती झाले? 70-75 कोटी लोक झाले जास्तीच. इतकी जर समजा काय हा व्हायरस पसरला तर हा आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा तरी आहेत का? ते मला कालचं कळलं नाही की काल ते 5 वाजता काय टाळ्या वाजवायच्या होत्या, थाळ्या वाजवायच्या होत्या. जथ्याचे जथ्थे लोक बाहेर येत होते आणि त्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत होते. एकदा तुम्हाला सांगितलंय की तुम्ही एकत्र येऊ नका, जवळ येऊ नका, तुम्ही डिस्टन्स ठेवा एकमेकांमध्ये. मला नाही वाटत ह्या गोष्टींचं काही लोकांना गांभीर्य आहे की नाहीये. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोना विरोधात लढण्याकरता रिलायन्स उद्योग समूहानं पुढाकार घेतलेला आहे. हारेगा कोरोना जीतेगा इंडिया अशी महत्वाकांक्षी मोहीम रिलायन्स उद्योग समूहानं सुरू केली आहे. त्याकरता बहुस्तरीय ॲक्शन प्लॅन आखण्यात आलाय. कोरोना विरोधात ॲक्शन प्लॅन तयार करणारी रिलायन्स उद्योग समूह ही भारतातली पहिली खासगी कंपनी ठरली आहे. कोरोना हारेगा इंडिया जीतेगा भारतातलं पहिलं कोविड-19 हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय. 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये 100 बेडचं उपचार केंद्र सुरू केलं गेलेलं आहे. सर HN रिलायन्स फाउंडेशन BMCच्या सहकार्यानं हे उपचार केंद्र उभं राहिलंय. सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल उभं म्हणजे सुरू केलं गेलंय. विलगीकरण केलेल्यांसाठी विशेष वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत. विलगीकरण आणि उपचारासाठी अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार आहेत. अनेक शहरांमध्ये मोफत जेवण उपलब्ध करून दिलं जात आहे. NGOच्या सहकार्यानं रिलायन्स फाउंडेशनकडून हे मोफत जेवण दिलं जाणार आहे. लोधिवलीमध्ये विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. रिलायन्स उद्योग समूहाकडून लोधिवलीत सुसज्ज विलगीकरण केंद्र सुरू केलं गेलंय. महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरण करण्यात आलंय या विलगीकरण केंद्राचं. रिलायन्स लाईफ सायन्सेस 5 उभी केली गेलेली आहेत. परिणामकारक टेस्टिंगसाठी टेस्ट किट आयात केलं जाणार आहे. व्हायरसवर उपचार शोधण्यासाठी डॉक्टर्स तज्ज्ञांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. मास्क आणि वैद्यकीय सुविधा, वैयक्तिक सुरक्षा साधनं पुरवली जाणार आहेत. दिवसाला 1 लाख मास्क निर्मितीचं रिलायन्स उद्योग समूहाचं लक्ष्य आहे. आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा साधनं पुरवली जाणार आहेत. इतकंच नव्हे तर रिलायन्स उद्योग समूहाकडून मदत निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 कोटींची प्राथमिक मदत ऑलरेडी केली गेलेली आहे. कोरोना हारेगा इंडिया जीतेगा जिओने सुद्धा पुढाकार घेतलाय. एकतर संपर्क सक्षम करण्यासाठी कोरोना हारेगा इंडिया जीतेगा मोहीम सुरू केली आहे. दूर ठिकाणी काम करताना लोकांना संपर्कात राहण्याकरता मदत केली जाणार आहे. जिओची मायक्रोसॉफ्ट सोबत डिजिटल भागीदारी केली गेली आहे. घरात हेल्थकेअर सिस्टम चेकर सरकारच्या माय GOV कोरोना हेल्प डेस्कला जिओ हॅप्टिकची मदत मिळणार आहे. घरबसल्या वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. एकाच ठिकाणी चॅट, व्हिडिओ, व्हॉइस हेल्थकेअर टूल्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत. लर्न फ्रॉम होम शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरता क्लासरूम सेशन्स असणार आहेत. पुस्तकातल्या धड्यांसाठी कम्युनिकेशन हबची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वर्क फ्रॉम होम यामध्ये ऑडिओ व्हिडिओ मीटिंगसाठी मदत केली जाईल. सर्व प्रकारच्या संपर्कासाठी वन स्टॉप सोल्युशन दिलं जाईल. जिओकडून पुढाकार जो घेतला गेलाय त्याविषयीचं ग्राफिक्सच्या माध्यमातून अपडेट आपण बघत होतो. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता इंडिगो एअरलाइन्सनंही आपल्या कर्मचाऱ्यांकरता आणि प्रवाशांकरता विशेष खबरदारी घेतली आहे. इंडिगो एअरलाइन्सचे कर्मचारी प्रवाशांना सर्वतोपरी मदत करतायत. प्रवास करताना कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये याकरता काळजी घेतली जाते. गरज भासली तर सेल्फ क्वारंटाईनचा नियम पाळला जातोय.
हवाई वाहतूक महासंचालकांच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करण्यात येत असल्याचं इंडिगो एअरलाइन्सनं म्हटलंय. सध्याच्या निर्णायक काळात इंडिगोचे कर्मचारीही विमानासारखी महत्त्वाची सेवा सुरळीत राखण्यात मोठी भूमिका निभावत आहेत. त्यामुळे ते सुद्धा गौरवाला पात्र असल्याचं इंडिगो एअरलाइन्सनं म्हटलं आहे. दरम्यान हेही सगळ्यांनी आपण लक्षात घेऊया. आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि देशांतर्गतची विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. संचारबंदी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे. घरी राहा, सुरक्षित राहा, कळकळीचं आवाहन. छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. न्यूज 18 नेटवर्क आवाहन करताय, घरी राहा, सुरक्षित राहा. कोरोनाशी लढण्यासाठी न्यूज 18 नेटवर्कने ही मोहीम सुरू केली आहे. खरं तर आम्ही गेले अनेक दिवस सांगतो आहोत, आजही सांगतोय आणि या मोहिमेअंतर्गतही आमचं हेच म्हणणं आहे, घरी राहा, सुरक्षित राहा. न्यूज 18 नेटवर्कच्या मोहिमेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कौतुक केलं. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी, एडिटर इन चीफ यांच्याशी सगळ्यांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. त्यामध्ये न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी सहभागी झालेले होते. या न्यूज 18 नेटवर्कच्या मोहिमेविषयी त्यांना सांगितलं असता त्यांनी पर्सनली राहुल जोशी यांचं आणि न्यूज 18 नेटवर्कचं कौतुक केलं. बातमी सांगलीमधून आहे. सांगलीमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आले. त्यामुळे सांगली पोलीस सतर्क झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सांगली पोलीस शहरांमधून तरुणांना आणि नागरिकांना घरी जाण्याचं आवाहन करतायत. मात्र काही तरुण रस्त्यावरच आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना स्टँड परिसरामध्ये उठाबशा काढायला लावलेली आहेत. जिल्ह्यामध्ये संचारबंदी असताना सुद्धा नागरिक बाहेर पडत असल्यानं पोलीस आता रस्त्यावर उतरलेत आणि कडक कारवाई करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अनेकांवर म्हणजे जे उगाच फिरतायत त्या अनेकांवर त्यांनी कारवाई सुद्धा करायला सुरुवात केली आहे. काहींना उठाबशांची शिक्षा, काहींना पोलीस स्थानकामध्ये नेऊन बसवून ठेवलं गेलं. सांगली आणि कोल्हापुरातली दृश्य आपण बघत होतो. कृपया विनाकारण घराबाहेर पडू नका, फिरू नका. उगाचच आजूबाजूला काय चाललंय असं बघण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडून गर्दी करू नका. घरी राहा, सुरक्षित राहा. बुलेटिनमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.